आपल्याला माहिती आहे राज्यात कर्जमाफी योजना ही सुरू झालेली आहे. परंतु आता त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही नियमित कर्ज भरतो म्हणजे आम्ही काही गुन्हा करतो का? तर आमच्यासाठी काही आहे का? या योजनेच्या मार्फत आम्हाला सुद्धा काही दिलासा मिळणार का? कारण आपण जर बघितलं तर कर्जमाफीची पहिली यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे त्या प्रोसिजरमध्ये तुम्ही कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग करून त्यांना लाभ सुद्धा देत आहे. परंतु आम्ही रेग्युलर कर्ज भरतो मग आम्ही गुन्हा तर नाही करत ना? तर आमच्यासाठी सुद्धा सरकारने काही पावले उचलले आहे का? आणि आमच्या सुद्धा याद्या कधी प्रसिद्ध होणार? तर या संबंधीची माहिती आपण बघणार आहोत की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी काय असा महत्त्वाचा खुलासा केलेला आहे तो आता आपण समजून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा जर रेग्युलर कर्ज भरत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कारण जेणेकरून तुमच्यासाठी आता जे आपले कृषी मंत्री आहे यांनी काय सांगितलेलं आहे ते समजून घेणे जरुरी आहे. तर त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण शेती संबंधी किंवा इतर कोणत्याही राजकीय बातम्या असो सर्वात अगोदर तुम्हाला इथेच मिळत असतात. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपण बघितलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, या योजनेतील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 2 लाख रुपये लाभ मिळण्याची मागणी होत आहे. जर आपण बघितलं तर जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा 2 लाख रुपयाची जी आहे ती मागणी होत आहे. अशातच जर बघितलं यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचा खुलासा सुद्धा केलेला आहे. त्यांनी असे म्हटलं आहे की पहिल्यांदा जे शेतकरी अडचणीत आहेत त्यांना आपण आधी मदत करणार आहोत. जे शेतकरी सुरुवातीला जास्त अडचणीत आहे त्यांना सुरुवातीला आधी मदत करणार. त्यानंतर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी योजनांमधून सहकार्य सुद्धा केले जाईल अशी माहिती कृषी मंत्री यांनी दिलेली आहे. तर त्यांनी असे म्हटले की शेतकरी म्हणतात की आम्ही नियमित कर्जफेड करतो यात आमची चूक आहे का? आणि असे बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्ही रेग्युलर कर्ज भरतो मग यात आमची तर चूक नाही ना. त्यावर माझे म्हणणे म्हणजे दत्तामामा भरणे यांचं म्हणणं असं आहे की माझे म्हणणं आहे की यात शेतकऱ्यांची चूक नाही, परंतु जो खरा शेतकरी अडचणीत आहे त्यांनी असे सुद्धा म्हटले की यात तुमची काही चूक नाही, परंतु जो खरोखर शेतकरी अडचणीत आहे त्याला आपण पहिले आधी मदत करू. वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणं आहे की त्यांना रक्कम वाढून दिली पाहिजे. म्हणजे 50,000 सांगतात ना त्याच्यापेक्षा जास्त रक्कम वाढून देणे सुद्धा जरुरी आहे. याबाबत दुमत नाही. मी देखील असे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे की मी देखील या मताशी सहमत आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की पण शेवटी सगळ्यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत करेल. त्यासाठी इतर जे केंद्र आणि राज्याच्या शासकीय योजना आहेत म्हणजे जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांसाठी जे राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या योजना आहेत त्या तर आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत अशी सुद्धा माहिती मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेली आहे. तर त्यांचं पुढं असं म्हणणं झालं की कर्जमुक्ती योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदानाचा लाभ आहे तो देण्यात येणार आहे. तर आपण बघितलं तर जे शेतकरी त्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिलेली आहे. म्हणजे सरसकट त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता ही रक्कम जी आहे ती त्यांच्या खात्यात वर्गी केली जाणार आहे. परंतु सुरुवातीला जो विचार होणार आहे तो म्हणजे आधी जे शेतकरी जर आपण बघितलं कर्जमाफीसाठी संकटात आहे त्या शेतकऱ्यांना सुरुवातीला मदत केली जाणार. म्हणजे त्या शेतकऱ्यांपर्यंत ही मदत सुरुवातीला पोहोचवली जाणार आणि नंतर समजा त्यांच्यानंतर जो विचार केला जाणार जे म्हणजे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात मग त्यामध्ये वाढ करायची किंवा नाही करायची हे सुद्धा सर्वांच्या विचाराने केली जाणार असल्याची माहिती सुद्धा आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेली आहे. परंतु तुर्तास जे आहे ती सुरुवातीला मदत शेतकरी कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना जे पात्र शेतकरी आहे त्यांना करायची आणि त्याच्यानंतर जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना सुद्धा 50,000 रुपये हे जे आहे ते प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असल्याची माहिती सुद्धा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. तर तुम्हाला माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.